Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the um, factors affecting on the population distribution. Which factors affecting on the population distribution we have seen in the last lecture. We have seen the first factor which is affecting on the population distribution, that is physical factor. Okay, the physical factors we have seen already, we have seen in the last lecture. From the physical factor, the subpoints was natural resources, climate, temperature, nature of terrain, okay, quality of soil, role of energy, means of means of transport and communication. हे जे फॅक्टर्स होते हे आपण फॅक्टर्स फिजिकल फॅक्टरमध्ये बघितलेत ऑलरेडी, की जे काय होतात तुमच्या पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर अफेक्ट करतात. बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. ओके, तर त्यानंतर दुसरा फॅक्टर्स होता आपला कल्चरल फॅक्टर्स. ओके, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर कल्चरल फॅक्टर्स कसे अफेक्ट करतात. सो सी, द कल्चरल फॅक्टर्स लाईक द मोड्स ऑफ लाईफ of peoples also affect the density of population. ओके, तर कल्चरल फॅक्टर्स म्हणजे काय, तर कल्चरल फॅक्टर्स म्हणजे जसं की तुमचे वेगवेगळ्या रिलिजन्सचे, वेगवेगळ्या कल्चर्सचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. ओके, कोणाचं रिलिजन वेगळं असतं, कोणाचं कल्चर वेगळं असतं. तर समजा आपल्याकडे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सीख, सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुमच्या आजूबाजूला सगळ्याच जाती धर्माचे लोक आहेत, बरोबर. मग त्यांचे जसे कल्चर्स असतात त्या पद्धतीने त्यांची राहणीमान असते, त्या पद्धतीने त्यांचं वागणूक असते, त्या पद्धतीने त्यांचे ते सण साजरे करतात. ह्या सगळ्या गोष्टी पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर अफेक्ट करत असतात. ठीक आहे, काही काही एरियाजसुद्धा असे असतात की ज्या एरियामध्ये खूप जास्त गुजराती लोक राहतात, कारण त्या प्रत्येकच जण विचार करत असतो तिथे आमच्या समाजाचे लोक जास्त आहे म्हणून आम्ही तिथे घर घेणार. अशा पद्धतीने पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन होत असते. विचारसरणीच तशी असते, कारण प्रत्येकाला आपापले लोक हवे असतात, आपापल्या लोकांच्या आजूबाजूला राहणं ते पसंत करतात, बरोबर आहे. तर असे जे फॅक्टर्स असतात हे फॅक्टर्स म्हणजे कल्चरल फॅक्टर्स. त्यात आहे सगळ्यात पहिला रिलिजन अँड कल्चर्स फॅक्टर्स. Islam and Christianity strongly criticize the family planning. Therefore, the people who are very religious minded do not care for the increase the population. People try to live at places where the people are same culture and cultures are present. लोक अशा ठिकाणी राहणं पसंत करतात ज्या ठिकाणी त्यांच्या रिलिजन्सचे लोक आहेत किंवा त्यांच्या रिलिजन्सचे लोक तिथे आजूबाजूच्या एरियामध्ये राहतात. कारण माणसाला एक सपोर्ट असतो, माणसाला एक वाटत असतं की आपल्या रिलिजन्सचे लोक आजूबाजूला जर असेल, आपल्या रिलिजन्सचे लोक जर आपल्या आजूबाजूला कुठेतरी असतील तर एक मानसिक समाधान असतं. आमच्या समाजाचे लोक त्या एरियात आहे म्हणून आम्ही तिथे घर घेतलं आहे किंवा तिथे राहतोय. एक सपोर्ट वाटतो की आपल्याला मदत होते, आपल्या समाजाचे लोक आपल्यासाठी धावून येतील, अशा पद्धतीचं एक असतं मनात. लॅक ऑफ एज्युकेशन, दुसरा पॉईंट काय येतो कल्चरल फॅक्टर्समध्ये, लॅक ऑफ एज्युकेशन. The lack of education is also one of the greatest factors of increase in population, as the peoples who were of economic burden
increase the population but on country's economy, lack of education. Okay. बरेचदा कल्चरल फॅक्टर्स काय कशावर अफेक्ट करतात. कल्चरल फॅक्टरमध्ये कुठले पॉईंट्स येतात, लॅक ऑफ एज्युकेशन. कारण काय होतं, जर पॉप्युलेशनला प्रॉपर एज्युकेशन नसेल, ओके, जर त्यांच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नसेल तर त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये फरक पडतो. ओके, लॅक ऑफ एज्युकेशन इज ऑल्सो वन ऑफ द ग्रेटेस्ट फॅक्टर्स ऑफ इन्क्रीज द पॉप्युलेशन. हे सुद्धा एक महत्त्वाचं फॅक्टर आहे की जे पॉप्युलेशन इन्क्रीज होण्यामध्ये इन्क्लूड आहे. कारण काय होतं, जर तुमच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नसेल, जर पॉप्युलेशन वाढली तर त्याचे परिणाम कशावर होतात. पॉप्युलेशन इन्क्रीज झाली तर इंडियाची इकॉनॉमी किंवा आपल्या फॅमिलीची इकॉनॉमिकल कंडिशन कशी चेंज होऊ शकते, या दृष्टीने जर म्हणजे तुमच्याकडे त्या गोष्टीचं नॉलेजच नसेल, एज्युकेशनच नसेल, तर तुम्ही त्याचा विचारच करू शकत नाही की काय परिणाम होणार आहे. ते एक फॅक्टर जे आहे ते पॉप्युलेशन वाढण्यामध्ये किंवा पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनमध्ये अफेक्ट करू शकतं. ओके, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर तुमचं एज्युकेशन फॅक्टर्स अफेक्ट करू शकतं. Lack of education is also one of the greatest factors of increase in the population as the peoples are unaware of the economic burden. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं, इकॉनॉमिक बर्डन वाढत जाते. इन्क्रीज द पॉप्युलेशन पुट ऑन कंट्रीज इकॉनॉमी, आणि त्यामुळे इकॉनॉमिकची कंट्रीची पॉप्युलेशन वाढत जाते, आणि पॉप्युलेशन वाढली की इकॉनॉमिक कंडिशन ही अनस्टेबल होत जाते. नेक्स्ट आहे गव्हर्मेंट पॉलिसीज. गव्हर्मेंटच्या काय काय पॉलिसीज असतात ज्याच्यामुळे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर त्याचा परिणाम होते किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर त्याचा परिणाम होते. सो सी, frequent government change the result in inconsistency of policies against the high population growth rate. सध्या गव्हर्मेंटने बरेचसे असे काही रूल्स फाइंड आउट केलेले आहेत की जे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर तर काय होतं, लॅक ऑफ एज्युकेशन आपण बघितलं की जे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर परिणाम करतं. नेक्स्ट आहे काही गव्हर्मेंट फॅक्टर्स असे आहे जसे की फ्रिक्वेंटली गव्हर्मेंट चेंजेस. गव्हर्मेंट हे कंटिन्युअसली चेंज होत असतं, किंवा मग गव्हर्मेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जर चेंज होत असतील, किंवा गव्हर्मेंटच्या पॉलिसीज असतील काही. गव्हर्मेंटने आता बऱ्याचशा हाय पॉप्युलेशनच्या अगेन्स्टमध्ये काही रूल्स काढले आहेत किंवा काही पॉलिसीज काढलेल्या आहेत. द गव्हर्मेंट ऑफ फ्रान्स नाव गिव्स द incentives to the present for the given birth to more children as their population growth rate is now negative. Sorry, I have feeling some cold, so that it is disturbing in between your lecture. So sorry for that. That is my inconvenience. Frequent government changes the result in inconsistency of policies against high population growth rate. The government of France now gives incentives to the present for the giving birth to more children as their population growth rate is now negative. त्यांनी काही पॉलिसीज काढलेल्या आहे गव्हर्मेंट
पॉप्युलेशन ग्रोथ पॉप्युलेशन ग्रोथच्या अगेन्स्टमध्ये काही पॉलिसीज काढलेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणलेली आहे. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज एज ऑफ मॅरेज. In the latest development countries, LDC, latest development countries, females get married at the very young and also contribute the high population growth in the level of development countries. जर वेळेमध्ये मुलीचं लग्न झालं, गेट मॅरिड व्हेरी यंग, मुली आजकाल यंग असताना त्यांचं लग्न होतं. ओके. यंग असताना त्यांचं लग्न होतं अँड ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट द हाय पॉप्युलेशन ग्रोथ, आणि त्यामुळे ते हाय पॉप्युलेशन ग्रोथसाठी त्यांचा वाटा असतो. म्हणजे काय, लग्न झालं की त्यानंतर बेबी होणारच. ओके. म्हणजे एक जर सपोज आता आपण बघतो, समर आलं, उन्हाळा आला की उन्हाळ्यामध्ये किती सारे लग्न होतात. बापरे बाप. या वर्षीचा उन्हाळा इतका याचा होता, पेंडेमिक सिच्युएशनचा होता, तरीसुद्धा लोकांनी लग्न थांबवले नाही. 50 लोकांमध्ये काय तर ठीक आहे, 50 लोकांमध्ये 10 लोकांमध्ये काय तर 10 लोकांमध्ये काही लोकांनी काही नवलता मंदिरात लग्न केलेच. म्हणजे लग्न हे थांबत नाही. प्रत्येकाला एकदा जुळलं किंवा ती योग आलेत की ते लग्न उरकवून घेतात. मग ते लग्न झाल्यानंतर 1 वर्ष प्रत्येकजण विचार करतं, नाही ठीक आहे 1 वर्ष थांबायचं. काही लोक 1 वर्ष पण थांबत नाही, लगेच त्यांना बेबी होते. म्हणजे काय, जेवढे लग्न झालेत या वर्षात, जेवढे लग्न झाले त्या लग्नानंतर पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या 2 वर्षामध्ये त्या सगळ्या कपल्सला बेबी होणार. हे एक हे आहे, त्यामध्ये काही वेगळा विचार करण्यासारखं नाही आहे. ते एक नॅचरल सिच्युएशन आहे किंवा नॅचरल्स आहे ते. आणि त्याचा परिणाम काय होतो, तुमच्या पॉप्युलेशन ग्रोथ. ओके. म्हणजे काय, कंटिन्युअसली पॉप्युलेशन ग्रोथ होतच जाते, कंटिन्युअसली मॅरेजेस होत जातात आणि कंटिन्युअसली पॉप्युलेशन ही ग्रोथ होत जाते. तर ते सुद्धा एक फॅक्टर्स आहे की जे तुमच्या पॉप्युलेशन ग्रोथवर अफेक्ट करते. की कुठल्या वयामध्ये मुलांचं लग्न झालं पाहिजे. जर एका पर्टिक्युलर एजमध्ये त्यांचं लग्न झालं, जसं की मुलींचा फर्टिलिटी जो रेट आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो, मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो, त्यात आपण बघितलं की 20 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत त्यांचा जो तो हे आहे तो ॲक्टिव्ह असतो. मग सपोज जर त्यांचं लग्नच हे 25 ते 30च्या दरम्यान होत असेल, तर त्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे 10 ते 15 वर्ष असतात, ज्याच्यामध्ये ते मुलांना ॲक्टिवली जन्माला घालू शकतात. ओके. सो त्या वयामध्ये जर त्यांची व्यवस्थित लग्न झाले तर चांगले बेबी ते जन्माला घालू शकतात. आणि 1 किंवा 2 बेबी जर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये प्रत्येकाने 1 किंवा 2 बेबींचाच विचार केला आणि तेवढेच जर मुलांना जन्माला घातलं तर ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन ही कंट्रोलमध्ये येणार आहे. आणि आत्ता बऱ्यापैकी आलेली आहे, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शहरांमध्ये अजूनही लोकांची विचारसरणी बदललेली नाही आहे. काही घरांमध्ये जर एकामागे 1-2 मुलीच झाल्या असतील तर मुलांसाठी ते वाट बघतातच आणि 3ऱ्या मुलाला जन्माला घालतातच. म्हणजे काय, अशा पद्धतीने जर प्रत्येकाने विचार केला तर प्रत्येकाची पॉप्युलेशन ही ग्रोथ होतच जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच फॉर बॉय. आता हे बॉय काय असतं, पीपल्स ऑल्सो विच फॉर बेबी बॉय who would be source of income for the parents their old age. Okay. Uh, in which a boy sometimes people have more daughters as well. Okay. People also which for baby boy who would be source of income. बरेचदा लोकांना काय वाटतं की बेबी बॉय म्हणजे मुलगा, हा जो काय आहे
आपल्या भविष्यातला जेव्हा आपण ओल्ड एजमध्ये येणार त्यावेळेसचा इन्कमचा सोर्स आहे असं लोकांना वाटत असतं. बेबी बॉय काय आहे, हा इन्कमचा सोर्स आहे. सो ते बेबी बॉयसाठी विचार करत असतात आणि त्यामुळे लगातार जर तुम्हाला मुली होत असतील तर त्याच्यानंतर मुलगा हवाच असा ते विचार करतात. ओके, बट सम टाईम पीपल्स हॅव मोर डॉटर्स ॲज वेल. ओके, बरेचदा काय वाटतं त्यामुळे काय असं होतं की बरेचदा तुम्हाला जास्तीत जास्त मुली होतात आणि मुलीनंतर तुम्हाला मुलगा हवाच असेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असता आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम काय होतो की देशाची पॉप्युलेशन ही वाढत जाते. देशाची पॉप्युलेशन वाढत जाते तशीच इकॉनॉमिकल कंडिशन चेंज होत जाते. तुमच्या फॅमिलीची इकॉनॉमिकल कंडिशन चेंज होत जाते. बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट विच फॉर बॉय एज. नेक्स्ट आहे डिक्रीजेस इन द डेथ रेट. दॅट कल्चरल फॅक्टरमध्ये काय येतं, डिक्रीजेस इन द डेथ रेट म्हणजे काय की ऑटोमॅटिकली डेथ रेट कमी झालेला आहे कारण तुमचं मेडिकल सायन्स खूप छान आता परफॉर्म करते. मेडिकल सायन्समध्ये खूप बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे आणि अल्टिमेटली त्या मेडिकल सायन्सचा परिणाम काय झाला आहे की तुमची जी काही सिच्युएशन आहे, तुमचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत त्या आजारावर तुम्ही कंट्रोल आणला आहे. आता करोनासारख्या परिस्थितीवर, करोनासारखी जी पॅन्डेमिक सिच्युएशन होती, भयानक सिच्युएशन होती ही, या सिच्युएशनवर सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धतीची उपाययोजना किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काही आयुर्वेदिक औषधं, काहीही कुठल्याही पद्धतीचा आपण अवलंब करून या सिच्युएशनला सुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणलं आहे. बरोबर आहे. आणि आपली पॉप्युलेशन आपण अजूनही सेफ ठेवली आहे. इंडियाची पॉप्युलेशन अजूनही तेवढीच ठेवलेली आहे. त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही. राईट. सो आपलं मेडिकल सायन्स जे आहे ते आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. त्याच्यामध्ये बरेच चांगले रिझल्ट आपल्याला येत आहेत. त्यामुळे काय होतं आहे की ऑटोमॅटिकली डेथ रेट हा कमी झालेला आहे आणि डेथ रेट कमी झाला, बर्थ रेट वाढत चालला आहे. So ultimately is resulted at the growth of population. Okay. Next आहे political unrest and war. आता काही पॉलिटिकल अनरेस्ट अँड वॉर म्हणजे काही पॉलिटिकल सिच्युएशन्स असतात की ज्यामुळे सुद्धा पॉप्युलेशन वाढत जातं. द एरिया विच आर इन्वॉल्ड इन वॉर ऑर आर expressing the people unrest, the people move from that areas to result in less population at one increase in the area. आता काही ठिकाणी काय होतं, काही पॉलिटिकल अनरेस्ट असतात किंवा वॉर्स असतात. आता काही ठिकाणी काही शहरं म्हणा किंवा काही एरियाज असे असतात ज्या एरियामध्ये खूप पॉलिटिक्स असतं. पॉलिटिकल लोकांचं राज्य असतं. ते म्हणतील ती पूर्व दिशा. काही गावं तुम्ही बघितली असतील, सरपंचाच्या अंडरमध्ये सगळे कामं होत असतात किंवा सरपंच बनेल ती पूर्व दिशा. तर अशा वेळी बरेचदा काय होतं, लोकांना त्या एरियामध्ये राहणं फ्रीडम मिळत नाही. त्याच्या मनाप्रमाणेच प्रत्येक गोष्ट करायची, त्यांनी म्हटलं तसंच वागायचं. तर ते फ्रीडम मिळवण्यासाठी लोक तो एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये जातात. त्याला आपण काय म्हणू, मायग्रेशन. हा फॅक्टर्स मायग्रेशनमध्ये सुद्धा येऊ शकतो. ओके, तर हा काय मायग्रेशनचा पार्ट आहे. तर मायग्रेशन जसं होत असतं तसं जर सपोज पीपल त्या पॉईंटमुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असेल, एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये राहायला जात असेल बिकॉज ऑफ पॉलिटिकल रिझन्स, पॉलिटिकल वॉर किंवा पॉलिटिकल क्रायसिस, सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट, डिफरन्शियल फर्टिलिटी अँड मॉर्टॅलिटी.
फर्टॅलिटी अँड मॉर्टॅलिटीमधला डिफरन्स जर बघितला, डिफरन्शियल फर्टॅलिटी अँड मॉर्टॅलिटी रेट्स लीड्स टू डिफरन्शियल ग्रोथ रेट, ओके, in which leads to change in the population of country over long period of time. काय होते, फर्टॅलिटी अँड मॉर्टॅलिटी रेट जो आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ करत असतो किंवा डिफरन्शिएट होत असतो, इन व्हिच लीड टू चेंज इन द पॉप्युलेशन ऑफ कंट्री ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम. Migration, on the other hand, is the most important demographic variables influencing population distribution. आणि त्यामुळे काय होतं, कंटिन्युअसली पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इन्फ्लुएन्सिंग होत राहतं. मॉर्टॅलिटी अँड फर्टिलिटी रेटमुळे, डिफरन्शिएट द मॉर्टॅलिटी अँड फर्टिलिटी रेटमुळे काय होतं, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्यूट होत राहते. आता मॉर्टॅलिटी म्हणजे काय आणि फर्टिलिटी म्हणजे काय हे मी परत एक्सप्लेन करत नाही, आपण स्पेशल मॉर्टॅलिटी आणि फर्टॅलिटी बघितलेलं आहे, ओके. ते कशा पद्धतीने मेजर्स केलं जातं किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स येतात, मॉर्टॅलिटी म्हणजे काय, फर्टिलिटी म्हणजे काय, हे आपण स्पेशल बघितलेलं आहे. एका लेक्चरमध्ये एक पॉईंट आपण बघितलेला आहे, त्यामुळे ते तुम्ही आता लिहू शकता. मॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी म्हणजे काय आणि फर्टॅलिटी म्हणजे काय ते तुम्ही तिथे आता लिहू शकता, ओके. आपण आता बघतोय तिसरा फॅक्टर्स, डेमोग्राफिक फॅक्टर. जे डेमोग्राफिक फॅक्टर्स आपल्या याच्यावर फॅक्टर्स जे आपल्या पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर अफेक्ट करतात, तर ते फॅक्टर्स आता आपण बघतोय. डेमोग्राफिक फॅक्टर थ्रू द 3 डेमोग्राफिक व्हेरिएबल्स, फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी अँड मायग्रेशन, दोज डिटरमाइंड बाय द सोशियल, इकॉनॉमिक अँड जॉग्राफिकल फॅक्टर्स. तेच फॅक्टर्स कशामध्ये येतात, सोशियल, इकॉनॉमिकल आणि जॉग्राफिकल फॅक्टर्समध्ये येतात. दिस पॉसिबल कन्सिडर्स देम द लाईट ऑफ देअर इन्फ्लुएन्स ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. आणि ते फॅक्टर पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर इन्फ्लुएन्स करत असतात. त्यातला पहिला फॅक्टर्स आपण आताच बघितला, डिफरन्शिएट द फॅक्टर्स, फर्टिलिटी अँड मॉर्टॅलिटी, फर्टिलिटी आणि मॉर्टॅलिटीमधलं डिफरन्सिएशन, ओके. नेक्स्ट आहे मायग्रेशन. मायग्रेशन इन्फ्लुएन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन विदिन द कंट्री, ओके. मायग्रेशन काय होतं, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हे विदिन द कंट्री चेंज होत जातं. इन्फ्लुएन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन विदिन द कंट्री. फॉर द पीपल मायग्रेट्स large industrial centers in search of employment opportunity, thus bringing the population redistributions, okay. Demand for labor. International labor's moves take place when there is a strong of labor in country and surplus in other countries. An example of how international movements took the place because of demand for the labor which could not be within the country itself. In the later part of 19th century, rich minimum deposits were discovered in the Africa. आता डिमांड ऑफ लेबर, इन शॉर्ट सांगते, एवढं वाचत बसत नाही. काय येतं डिमांड ऑफ लेबरमध्ये किंवा काय अपेक्षित आहे तुम्ही डिमांड ऑफ लेबरमध्ये लिहिलं. डिमांड ऑफ लेबर म्हणजे काय, की एखादी मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये लेबर्सची गरज असते, बरोबर आहे. मग जर त्या शहरातले लोक त्या कंपनीमध्ये लेबर्स म्हणून काम करत नाही, त्या कंपनीमध्ये लेबरसाठीची डिमांड आहे, पण त्या शहरातले लोक मोस्टली जर त्या शहरातल्या लोकांमध्ये त्या कंपनीचे लेबर फिलफुल होत नसतील किंवा काही असे गावातले लोक त्या कंपनीमध्ये लेबर म्हणून काम करायला जात असतील, तर त्या कंपनीमध्ये जर गावातल्या लोकांनी लेबर म्हणून काम करायचं डिसाईड केलेलं आहे, ठरवलं आहे, ऑब्वियसली त्यांना काय करावं लागेल, त्यांचं गाव सोडून त्या शहरामध्ये येऊन राहावं लागेल. कारण त्या गावावरून प्रत्येक दिवशी येणं, परत रिटर्न घरी जाणं हे शक्य नसतं. पण त्यासाठी ते त्यांचं गाव सोडून शहरामध्ये येतात किंवा जिथे कुठे ती कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये लेबरसाठी डिमांड आहे आणि त्या कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं आहे, अशा दृष्टीने ते लोक जर शहरामध्ये आले किंवा त्या कंपनीच्या आजूबाजूला शेजारी कुठेतरी राहायला आले, म्हणजेच काय झालं
की त्यांनी त्यांची घर सोडलं, त्यांचं मायग्रेशन झालं. बरोबर आहे. म्हणजे त्या गावातली पॉप्युलेशन कमी झाली आणि त्या शहराची पॉप्युलेशन वाढली. दॅट इज द फॅक्टर्स ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आणि ही सिच्युएशन, आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त एका गावातून शहरामध्ये लेबर्सचं देईल. तसेच एम्प्लॉई पण असतात. एका शहरामधून दुसऱ्या शहरात, एका देशामधून दुसऱ्या देशात जातात. ओके. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा विचार करून सुद्धा पॉप्युलेशन डिस्ट्रीब्यूट होत असते. द एक्झिस्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन समटाइम ॲक्ट ॲज अ डेमोग्राफिक फॅक्टर्स विच अट्रॅक्ट्स द सेटिंग अप ऑफ सर्टन इंडस्ट्रीज, which in turn the result in further development of area and encourages concentrations of population. Many industries have to be set up proximity with the consumers of their product. Conversely, where the population concentration is great, which industries are set up. ओके. जिथे नंबर ऑफ इंडस्ट्रीज आहेत, जो इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या इंडस्ट्रियल एरियाच्या आजूबाजूला लोक मायग्रेट होत जातात, राहायला जातात. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आहे, पुणे शहरामध्ये खूप मोठं आहे पुणे शहर. पण शहरामध्ये जर एखाद्या ठिकाणी शहराच्या एका साईडला, आता फॉर एक्झाम्पल आहे निगडीमध्ये जर एखादी फॅमिली राहत असेल, बरोबर आहे, एखादी फॅमिली निगडीमध्ये राहते आणि त्या फॅमिलीमधल्या जो कुटुंब प्रमुख आहे किंवा जो माणूस आहे ज्याच्या भरोशावर घर चालतं आहे, तो जर सपोज कात्रज साईडला जॉब करत असेल. आता निगडी आणि कात्रज किंवा आपला हा धायरी एरिया, समजा कॉलेज आपलं ज्या एरियात आहे तो धायरी एरिया, जर निगडीवरून कात्रजमध्ये जर त्या व्यक्तीने रोज येणं जाणं करायचं म्हटलं तर त्याचा मोस्ट ऑफ द टाईम हा येण्या जाण्यामध्येच जाऊ शकतो. ठीक आहे. जर त्याचा जास्तीत जास्त टायमिंग जर हा त्याचा जास्तीत जास्त टाईम जर तो येण्या जाण्यामध्येच घालवत असेल तर त्याची एनर्जी पण संपणार आहे, त्याचा टाईम पण त्याला प्रॉपर टाईम पण मॅनेज करता येणार नाही आणि त्यामुळे त्याचं कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे तो काय करेल की त्या कंपनीच्या शेजारीच स्वतःचं घर, म्हणजे त्या जवळपासच्या एरियामध्ये, जर सपोज तो कात्रज एरियामध्ये त्याची कंपनी आहे तर तो कात्रज एरियामध्ये येऊन राहील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल की पॉप्युलेशन डिस्ट्रीब्यूट होते. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, जसजशी इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट, ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी लोक राहायला जातात, कारण ते तिथे अगदीच इंडस्ट्रियल एरियामध्ये राहायला जातात असं म्हणायचं नाही आहे. कारण इंडस्ट्रियल एरिया कशा पद्धतीचा आहे हे बघूनसुद्धा लोकांची लोकसंख्या त्या आजूबाजूच्या एरियामध्ये वाढत असते. कारण इंडस्ट्रियल एरियाचा बरेचदा लोकांना त्या लिव्हिंग थिंग्सवर परिणाम होत असतो. कारण इंडस्ट्रियल एरियामुळे बरेचदा नॉईज पोल्युशन किंवा एअर पोल्युशन या गोष्टी वाढत जातात आणि त्यामुळे लोक तिथून लांब घरं घेणं प्रेफर करतात. परंतु लांब म्हणजे किती लांब? साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर इंडस्ट्रियल एरियापासून घर घेतलं जाऊ शकतं आणि म्हणजे तुम्हाला त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जॉब करण्यासाठी कन्व्हिनियंट राहतं. परंतु जर तुमचं घर इंडस्ट्रियल एरियापासून 40 ते 50 किलोमीटरवर असेल तर तेवढा टाईम पिरियड तुम्ही अफोर्ड करू शकत नाही. पुण्यासारख्या सिटीमध्ये 40 ते 50 किलोमीटर अंतरावर जाण्या येण्यासाठीच तुम्हाला 1-1.5 तास लागतो. सो तो टाईम पिरियड वाचवण्यासाठी किंवा ती एनर्जी वाचवण्यासाठी तुम्हाला लोक काय करतात, त्या इंडस्ट्रियल एरियाच्या शेजारीच घर प्रिफर करतात. These factors also affect the population distribution. Okay. आणि अदर फॅक्टर्समध्ये काय, अदर रिझन्स वाय द इंडस्ट्रीज आर सेट अप द पॉप्युलेशन कंट्रीज इन द अवेलेबिलिटी ऑफ
cheap labors and locations. If such industries therefore attract the more persons in search of the employment opportunities, leads the concentrations of the population. असे जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्ससुद्धा पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनवर अफेक्ट करत असतात. आता नेक्स्ट फॅक्टर आहे आपलं सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स. हे फॅक्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. चौथं फॅक्टर्स आहे सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स. त्याच्या पुढे तेवढंच आहे एक सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स. नंतर फॅक्टर्स संपले. म्हणजे 4 मेजर फॅक्टर्स आहेत. बघा तुम्ही याची एक छान डायग्राम पण बनवून देऊ शकता. मी तुम्हाला डायग्राम पण बनवून डायग्राम बनवून त्याचा फोटो पाठवेल तुम्हाला मी ग्रुपला. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण अजून किती चांगल्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. 4 पॉईंट ती डायग्राम तुम्ही बनवू शकता. ओके. सो फर्स्ट सगळ्यात पहिले वरती काय येणार, पॉप्युलेशन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. त्याला 4 मोठी लाईन काढून त्याला 4 वेगवेगळे पार्ट तुम्ही करू शकता. पहिल्या पार्टमध्ये काय येईल, सगळ्यात पहिला फॅक्टर्स होता आपला फिजिकल फॅक्टर्स. दुसरा फॅक्टर्स होता इकॉनॉमिकल फॅक्टर्स. तिसरा होता कल्चरल फॅक्टर्स. आणि आता चौथा कुठला फॅक्टर आहे, तिसरा फॅक्टर्स आपला होता डेमोग्राफिक फॅक्टर्स. पहिला फॅक्टर्स आपला होता फिजिकल फॅक्टर्स, दुसरा होता आपला कल्चरल फॅक्टर्स, तिसरा डेमोग्राफिक फॅक्टर्स आणि चौथा आहे आता हा सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर. ओके. तर हे असे 4 फॅक्टर्स आहेत आणि त्या फॅक्टर्समध्ये जेवढे काही खाली पॉईंट्स येतात ते पॉईंट्स त्याच्या अंडरमध्ये तुम्ही लिहू शकता. अशी डायग्राम तयार करून ठेवा आणि त्याच पद्धतीने पेपरमध्ये लिहा. म्हणजे तुमची जागा पण भरपूर भरेल आणि पेपर पण व्यवस्थित लिहिता येईल. आणि येऊ शकतो बरं का हा क्वेश्चन. आणि वेगवेगळे फॅक्टर्स पण एक्सप्लेन करायला येऊ शकते. विच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोशियल इकॉनॉमिक, एक्सप्लेन द सोशियो इकॉनॉमिकल फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग द डिस्ट्रीब्युशन. फक्त सोशियो इकॉनॉमिकल फॅक्टर. तर तेवढं जरी आलं, फक्त सोशियो इकॉनॉमिकल फॅक्टर जरी आले तरीसुद्धा तुम्ही ती डायग्राम लिहू शकता. ती पूर्ण डायग्राम लिहायची, कारण त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर येतात आणि त्या फॅक्टरमधला आपल्याला कुठला फॅक्टर एक्सप्लेन करायचा आहे हे तिथे लिहायचं. ठीक आहे. म्हणजे कसं प्रश्नाचं उत्तर मोठं करायचं हे बघत चला. आपण एका प्रश्नामध्ये काय काय लिहू शकतो, कुठून सुरुवात करू शकतो, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनचं मिनिंग, डेफिनेशन. त्याच्यानंतर त्यांनी जर त्याच्यामध्ये एकच फॅक्टर्स विचारला असेल तरीसुद्धा आपण ती पूर्ण डायग्राम लिहायची 4ही फॅक्टर्सची आणि त्यातला एक्सप्लेन मात्र फक्त एकच फॅक्टर करायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नाची उत्तरं वाढवू शकता. आणि कॉमर्सचा फंडाचा आहे की जास्तीत जास्त जर तुम्ही लिहित असाल तर त्यामुळे तुमचे मार्क्स वाढत जातात. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. Dynamic factors and cultural factors we are going to see in the next lecture, social factor. Okay, so thank you and bye bye.